श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो. जपमाळेचे काय नियम आहेत ते आपण पाहणार आहोत. पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनेलवर जर का नवीन असाल तर चॅनेलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका. नंबर 1, जपमाळ हातात घेतल्यावर प्रथम तिला वंदन करावे. नंबर 2, जप करताना उजव्या हाताच्या मधल्या पेरावर माळ ठेवून तिचे मणी आपल्याकडे ओढावे. नंबर 3, माळेचे मणी एकमेकांवर आदळणार नाही याची काळजी घ्यावी. नंबर 4, माळेचे मणी नेहमी गाठवलेले असावेत. नंबर 5, जप करताना मेरुमणी येतात तेव्हा माळ उलटवावी. नंबर 6, कोणत्याही परिस्थितीत मेरुमणी ओलांडून जप करू नये. नंबर 7, चुकून मेरुमणी ओलांडला गेल्यास 6 प्राणायाम घालावे. नंबर 8, जप करताना माळ तुटल्यास ते अरिष्ट सूचक असल्यामुळे अरिष्ट परिहार्य महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. नंबर 9, जपमाळेने जप करताना शक्यतो गोमुखी वापरावी. नंबर 10, गोमुखी नसल्यास एखादे वस्त्र हात झाकून घ्यावे. नंबर 11, एका व्यक्तीने ठराविक एकच जपमाळ वापरावी. नंबर 12, दुसऱ्या व्यक्तीची जपमाळ कधीही वापरू नये. नंबर 13, जप झाल्यावर माळेला वंदन करावे. नंबर 14, माळ नेहमी एखाद्या चांगल्या डब्बीत ठेवावी, कुठेही अस्ताव्यस्त पडलेली नसावी. नंबर 15, एकाने वापरलेली माळ भेटवस्तू म्हणून दुसऱ्याला देऊ नये. नंबर 16, माळेचा जप करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे. नंबर 17, माळेचा जप करण्यापूर्वी माळ हातात घेऊन प्रार्थना करावी. नंबर 18, जप करताना नेहमी आसनावर बसावे. नंबर 19, या सर्व नियमांमुळे केलेला जप सफल होतो. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.